भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चव्हाण शहांच्या भेटीला गेले। फडणवीस आणि शिंदे यांच्यातील आगामी निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेचा सारांश शहांकडे सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। एमपीएससी आणि यूजीसी नेट परीक्षा एकाच दिवशी होणार आहे, त्यामुळे अनेक उमेदवारांना एका परीक्षेला मुकावं लागण्याची शक्यता आहे। आयोगानं इतर परीक्षांचा विचार न केल्यानं ही समस्या उद्भवल्याचं बोललं जात आहे। डीजीसीए कार्यालयात इंडिगोच्या सीईओंना बोलावण्यात आलं। गुरुवारी या आणि सेवा विस्कळीत झाल्याचा सविस्तर अहवाल सादर करा असे आदेश डीजीसीएनं दिले। वाईनच्या दराचा भडका उडण्याची शक्यता आहे। वाईन उत्पादनात मोठी घट होणार असल्याचा अंदाज आहे। हा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेत दुसरा टी20 सामना रंगणार आहे। हा सामना चंदीगड येथील महाराज यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडेल। भारत दुसरा सामनाही जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। गेल्या काही दिवसापासून मनमाड शहरासह ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडते। त्याचा फटका माणसांसोबत जनावरांनाही बसत आहे। थंडीपासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पशुधन मालक गोठ्यात शेकोट्या पेटवून जनावरांना ऊब देण्याचा प्रयत्न करतात। नाशिकच्या कॉलेज रोड परिसरातील एका वडापावच्या दुकानाला भीषण आग लागली। कॉलेज रोड येथील 4 ते 5 दुकानं आगीत जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे। दुकानांना अचानक आग लागल्यानं नाशिकमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं। येवल्यात 11 वर्षीय मुलाच्या पायात नायलॉन मांजा अडकल्यानं त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे। गंभीर जखम झाल्यामुळे हर्षल खलसे याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तात्काळ उपचार करत 17 टाके घालून जखमेवर उपचार केले। पैठण संभाजीनगर महामार्गावर असणाऱ्या इसारवाडीजवळ फारोळा जलशुद्धीकरण पाईपलाईन फुटली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली। प्रशासनाकडून एअरवॉल दुरुस्ती करण्याचं काम करण्यात आलं। नागपुरात हलबा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला। हलबा समाजानं गांधीबागमध्ये 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं। शासनाकडून या आंदोलनांची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले, तर मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शासनाला दिला आहे।